नमस्कार. ॲक्च्यू मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. पुणे शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या महान कार्याची आठवण करतो. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. ते भारताचे थोर समाजसुधारक, कायदेपंडित आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी आयुष्यभर जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. गरीब, वंचित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे विचार आजही समाजाला योग्य दिशा देतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त अखंड पुणे शहरामध्ये भीमसैनिकांनी बाबांना अभिवादन करत केली जल्लोषात जयंती उत्सव साजरा. निळ्या ध्वजांनी संपूर्ण पुणे शहर गजबजून गेले. भाविक जय भीमच्या घोषणा करत होते. पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर निळा शेला, हातात निळा झेंडा, छातीवर आंबेडकर यांचा फोटो घेऊन संपूर्ण परिसरात दिसत होते. मोठ्या संख्येने भीमसैनिकांची उपस्थिती होते. पुणे जिल्हा विभागीय संपादिका स्वातीसह कॅमेरामॅन कुशल राऊत, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, पुणे. जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा. नमस्कार, मी स्वाती. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माझ्यासमोर आहेत माननीय अशोक शिंदे. तर चला तर आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांची मुलाखत घेऊया. तर सर, आपले नाव? जय भीम. माझं नाव अशोक मधुकर शिंदे. मी पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेमध्ये माजी व्यवस्थापक म्हणून रिटायर झालो. आजचा प्रश्न आहे की आज बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. तर त्यानिमित्ताने मला मी लहानपणापासूनच बाबासाहेबांचं कार्य करतो आहे. लहानपणापासून म्हणजे जसं कळल्यापासून, कारण का माझ्या वडिलांपासून, माझ्या आजोबांपासून बाबासाहेबांचे विचार हे आमच्यामध्ये रुजलेले आहेत. आज बाबासाहेबांच्या विचारांची गरज म्हणजे आज बाबासाहेब फक्त एका ठराविक जातीचे नसून, किंवा हल्ली लोक म्हणतात की फक्त बौद्ध समाजाचे नसून, ते संपूर्ण तळागाळातल्या समाजापासून ते शेवटपर्यंत म्हणजे उच्चवर्णीयांपर्यंत त्यांनी जी रचना लिहिली त्याच्यामध्ये सर्वांना त्यांचे अधिकार आणि त्यांचा ठसा त्यात उमटलेला आहे. आज स्त्री स्वातंत्र्य म्हणा, स्त्रियांना अजूनही स्त्रियांच्या बाबतीत जे घडतंय तर त्याचंही उत्तर आपल्याला बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामधूनच त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आहे. याचा अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी जे कार्य केले त्यामुळं आम्हाला आजच्या जयंतीचा जो उत्साह आजच नाही, हे वर्षानुवर्ष जयंती होणार आहे. आज माझे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबा म्हणायचे, मीही बाबा म्हणतो आणि माझे मुलगाही बाबा म्हणेल आणि त्यांची पुढची पिढीही बाबा म्हणेल, असं त्यांचं कार्य आहे. तर मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारावा वाटतो. बाबासाहेबांच्या कोणत्या विचाराने तुमच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे? बाबासाहेबांच्या कोणत्या विचारावर म्हणलं, बाबासाहेब इतके प्रलब्ध होते की त्यांचा एक असा विचार नव्हता. बाबासाहेबांनी सर्वांसाठी केले की आज मी स्वतः की आम्ही ज्यावेळेस शाळेत जात होतो त्यावेळेस असं वाटत होतं की बाबा मी जेमतेम 5वी ते 7वीपर्यंत शिकेल. पण आज त्या बाबासाहेबांचे जे विचार आणि त्यांची जी हे होती की ते वर्गाच्या बाहेर राहून शिकले, पण आज आम्हाला त्यांच्यामुळं मी ह्या मॅनेजरच्या पोस्टपर्यंत जो गेलो हे फक्त त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेलेलो. तर आम्हाला हे पण जाणून घ्यायला आवडेल की आजच्या तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तुम्ही कोणता संदेश द्याल?
आजच्या तरुण पिढींना मी एवढं सांगेन की बाबासाहेबांनी जो मूलमंत्र दिला आहे, पहिला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यानंतर शांती, समता, बंधुत्व हा विचार आजच्या पिढीने त्यांच्यामध्ये रुजवला पाहिजे. बाबासाहेबांना वाचलं पाहिजे. ते वाचले तर त्यांना त्यातून बाबासाहेबांविषयी कळेल. कारण का हल्लीची घटना अशा घडत आहेत की आज धर्मांध शक्ती भरपूर वाढलेली, तर याच्यामध्ये बाबासाहेबांचे विचार हे खूप आजच्या पिढीला प्रेरक ठरतात. धन्यवाद. तुमचे विचार जाणून खूप आनंद वाटला. मी स्वाती राऊत, कॅमेरामॅन कुशल सोबत, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, पुणे. थँक्यू. नमस्कार, मी स्वाती, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती निमित्ताने आपण इथे एकत्रित आलो आहोत. तर आपण या बाबतीत आपण एक छोटीशी मुलाखत घेऊया. सर, मी सेवानिवृत्त गंगाधर शंकर कोकणे. मी SRPमध्ये लॉ इन्स्ट्रक्टर होतो. सध्या मी लेक्चर देण्याचं काम करतो. मी 1976 पासून बाबासाहेबांच्या इथं स्टेशनच्या इथं मी अभिवादन करण्यासाठी सहकुटुंब येत असतो. पूर्वी मी आईंना घेऊन यायचो. आता माझी मिसेस, आज तर माझा मुलगा, माझी सून पण आलेली आहे. माझी मुलगी येऊन गेली. तर इथं आलं की एक नवचैतन्य होतं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ह्या प्रेरणेतून आम्ही सगळे आलेलो माणसं आहेत. आम्ही बाबासाहेबांचे विचार हे आमच्या हृदयात आणि रक्तात विणलेले आहेत. त्यामुळं आम्ही ते विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. माझं असं स्पष्ट मत आहे, अजून देखील बाबासाहेबांनी संविधानात ज्या भारतीय नागरिकांना दिलेले जे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आहेत, हे वास्तविक पाहता तळागाळापर्यंत पोहोचविण्याचं काम करण्याचं तळमळीने सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. सरकारी यंत्रणेवर किंवा आणखीन कुठल्या संघटनेवर न ठेवता ज्या व्यक्तींना जिथं म्हणून शक्य असेल तर फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार आपण म्हणतो, ह्या गोष्टीचं जाणीव भारताच्या सर्व नागरिकांना, म्हणजे शेतात काम करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवापासून ते उच्च शहरामध्ये ज्यांना माहीत असून माहीत नसल्यासारखं दाखवतात, परंतु मूलभूत अधिकाराच्या आणि संविधानाच्या जोरावर सगळा देश चालतो, ह्या पद्धतीनं आपण चाललं पाहिजे असं मला वाटतं. संविधानाचं जागर हे तळागाळात झालं पाहिजे, सर्व स्तरावर झालं पाहिजे. आणि बाबासाहेब हे काही एका कुणा जाती धर्माचे नाही आहेत. बाबासाहेब संपूर्ण जगाचे आहेत. जिथं जिथं विषमता आहे तिथं बाबासाहेब विषमता, अन्याय ह्या गोष्टी येतात. तिथं बाबासाहेबांची विचारधरणी ही अन्यायाला बंड करून गुलामांना जाणीव करून देते. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आज जो आपला समाज चाललेला आहे, विशेषतः बहुजन समाज जो आहे, या समाजाची बऱ्यापैकी आता प्रगती होत चाललेली आहे. आम्ही 76 साली यायचो त्यावेळेसची स्थिती आणि आत्ताची स्थितीमध्ये इतका आनंद होतो की आम्हाला आमच्या लोकांना, आमच्या जनसमुदायाला पाहून की अतिशय खुश एकदम मूडमध्ये येतो आम्ही. आणि आज वास्तविक पाहता की मन भरभरून येतं हे सगळं पाहताना. आणखीन खूप करायचं आहे. आम्ही अजून शिकलो, संघटित होऊ पाहतोय, संघर्ष करतोय, परंतु अद्याप आमचे काही बांधव जे आहेत ते ज्या तळागाळामध्ये आहेत, खेड्यापाड्यात आहेत, त्यांच्या इथपर्यंत आपल्याला पोचण्यामध्ये अजून तरी फारसं यश आले नाही. बाबासाहेबांचे विचार जोपर्यंत सर्व लोकांना पोचतील, मूलभूत अधिकार महत्त्वाचे आहेत, सरकारची कामं काय आहेत, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत आपण. ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत खालपासून वरपर्यंत होत नाही तोपर्यंत संविधानाचं जागर आपल्याला तळागाळात करणं गरजेचं आहे. एवढं मी बोलतो. धन्यवाद सर. ॲक्टिव्ह मराठी चॅनलसाठी मी स्वाती, कॅमेरामॅन कुशल राऊत सोबत. थँक्यू. धन्यवाद. नव्हती शिकायला संधी होती बोलयाची बंदी, नव्हती शिकायला संधी होती बोलयाची बंदी, भीमराव जन्मल्याने आम्हा मिळाली ती संधी. वाळवंटामध्ये फुले जसं गुलाबाचं
ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.